नमस्कार सर्वांना, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पहा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। बघा, वेदांत कॉलेजची स्थापना पहा राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये? भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, या ठिकाणी देशाचं स्थान हे उत्तर गोलार्धामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। बघा, गोबीचे वाळवंट बघा हे चीन या देशामधलं वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून कोणतं व्रत हे गेलेलं आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, भारताच्या मध्यामधून कर्कव्रत हे गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका वाऱ्यापासून पाऊस पडतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। बघा, नैऋत्य मोसमी वारे बघा या वाऱ्यापासून बघा भारतामध्ये प्रामुख्याने पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 6 पहा, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, हापूस आंब्यासाठी बघा प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी। बघा, हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो धबधबा आहे? शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला धबधबा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, शिवसमुद्रम हा धबधबा कर्नाटक या राज्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, भीमबेटका लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? भीमबेटका लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, मध्य प्रदेश या राज्यामधल्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 9 पहा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील। सन 1969 बघा या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, काझीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? काझीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। काझीरंगा नॅशनल पार्क बघा हे आसाम या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जिम कॉर्बेट बघा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क बघा हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बघा, ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? बघा, ओझोन दिवस बघा 16 सप्टेंबर बघा या दिवशी ओझोन दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 13 पहा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पास झालेला? बघा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला तो कायदा आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर सन 1994 बघा या वर्षी गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा पास झालेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, सन 1992 मध्ये बघा पहिली जागतिक वसुंधरा परिषद बघा ब्राझील या ठिकाणी संपन्न झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये
बघा पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा पुल्लर लेणी पहा नागपूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील बघा भामरागड बघा टेकड्या गडचिरोली या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर पहा सर्वात कमी आहे? बघा या ठिकाणी 4 जिल्हे आहेत. बघा यापैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर हा सर्वात कमी आहे? बघा नंदुरबार बघा या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर बघा या ठिकाणी सर्वात कमी दर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा WTO बघा WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा WTO ची स्थापना बघा सन 1995 या वर्षी बघा WTO यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा जागतिक व्यापार संघटनेचं बघा मुख्यालय तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं बघा 14 प्रमुख बँकांचं बघा या ठिकाणी राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा भारतामध्ये बघा 14 बघा प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण सन 1969 या वर्षी बघा 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते राज्य बघा पवन ऊर्जेमध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेलं राज्य आहे? बघा पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर असलेलं राज्य म्हणजे बघा या ठिकाणी तामिळनाडू बघा हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द नेम ऑफ द पीपल बघा द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा द नेम ऑफ द पीपल बघा या नावाचं पुस्तक पहा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूतान या देशाला भारतामधील किती राज्यांच्या सीमा भूतान या देशाला भारतामधील एकूण किती राज्यांच्या सीमा जोडतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा भूतान या देशाला बघा भारतामधील एकूण 4 राज्यांच्या ठिकाणी सीमा जोडतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली? बघा भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केलेली चळवळ आहे? बघा भारतामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ॲनी बेझंट बघा यांनी भारतामध्ये या ठिकाणी होम रूल चळवळ ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली? बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा भारतीय राज्यघटनेची बघा पहिली बैठक बघा 9 डिसेंबर सन 1946 बघा या ठिकाणी पहिली बैठक ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा धन विधेयक बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये बघा धन विधेयक बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा लोकसभेमध्ये बघा या ठिकाणी सर्वात प्रथम धन विधेयक या ठिकाणी मांडले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती बघा राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती बघा राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? बघा राष्ट्रपती पहा राज्यसभेवर एकूण 12 सदस्य या ठिकाणी नियुक्त करतात. प्रश्न क्रमांक पुढचा पहा प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वर्णक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये? सर्वात कमी वर्णक्षेत्र बघा सर्वात कमी बघा वर्णक्षेत्र बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील औरंगाबाद बघा या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी वर्णक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण बघा क्षेत्रफळाचे बघा सुमारे 49% बघा क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही? बघा नागालँड बघा या राज्यामध्ये बघा पंचायत राज अस्तित्वात नाही.
दुसरा क्रमांक पुढचा बघा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली? बघा, महर्षी कर्वे यांनी बघा सन 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना ही केली होती? बघा महर्षी कर्वे यांनी बघा सन 1944 मध्ये त्यांनी बघा समता संघ यांची स्थापना ही केली होती. दुसरा क्रमांक पुढचा बघा, फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? बघा फायकॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये बघा शैवाल यांच्या ठिकाणी अभ्यास केला जातो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? बघा पहिले महायुद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा सन 1914 मध्ये बघा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, 6 एप्रिल सन 1930 महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला होता? बघा 6 एप्रिल सन 1930 मध्ये बघा महात्मा गांधी यांनी पहा बघा दांडी या ठिकाणी मिठाचा कायदा हा मोडला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सभेचं बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये कोणत्या ठिकाणी भरले होते? बघा राष्ट्रीय काँग्रेसचं बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा फैजपूर या ठिकाणी बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन हे भरले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना ही केली होती. दुसरा क्रमांक पुढचा बघा, आणीबाणीमध्ये बघा लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी खालीलपैकी किती वर्षांनी वाढवता येतो? बघा आणीबाणीमध्ये बघा लोकसभेचा बघा कार्यकाळ त्या ठिकाणी एका वर्षांनी वाढवता येतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? बघा अंदमान आणि निकोबार बघा ही बेटे या ठिकाणी कोलकाता या ठिकाणी या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. दुसरा क्रमांक पुढचा बघा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी बघा राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. बघा या ठिकाणी राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह या ठिकाणी विचारलंय. बघा विधान परिषद बघा या ठिकाणी राज्य विधिमंडळाच्या या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, केशव कुमार बघा या टोपण नावाने बघा लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव खालीलपैकी काय आहे? केशव कुमार. बघा केशव कुमार बघा हे टोपण नाव तर या ठिकाणी प्रल्हाद केशव अत्रे बघा यांचं केशव कुमार या ठिकाणी टोपण नाव. प्रल्हाद केशव अत्रे यांच्या या ठिकाणी केशव कुमार हे टोपण नाव आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा? बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा 12 जून बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामध्ये ते ठिकाण आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार लागू करण्यात येते? बघा राष्ट्रपती राजवट. बघा राष्ट्रपती राजवट बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. कलम 356 नुसार बघा राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करण्यात येते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, शांतता कोर्ट चालू आहे बघा हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. विजय तेंडुलकर बघा यांनी बघा ते लिहिलेलं नाटक आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, समाजवादच का या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? समाजवादच का बघा समाजवादच का बघा जयप्रकाश नारायण बघा यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? नायटिंगेल ऑफ इंडिया बघा नायटिंगेल ऑफ इंडिया असे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील. सरोजिनी नायडू यांना पहा नायटिंगेल ऑफ इंडिया या ठिकाणी असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, बारडोली सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे? बारडोली सत्याग्रह बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. सन 1928 या वर्षी पहा बारडोली सत्याग्रह झाला होता.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा रेल्वेची सुरुवात बघा झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा भारतामध्ये बघा रेल्वेला बघा सुरुवात झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल बघा या ठिकाणी लॉर्ड डलहौसी या ठिकाणी भारताचे गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 49 बघा, पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पुणे या ठिकाणी पहा, आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आर्य महिला समाज बघा यांची स्थापना पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1887 मध्ये बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सन 1887 मध्ये बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद बघा यांची स्थापना MG रानडे यांनी पहा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक PDF आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच सर्व हे PDF पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.